नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता खरी गायिका सावळी आहे हे सत्य संपूर्ण मेहेंदळे कुटुंबाला कळलेलं असतं आणि त्यानंतर तिलोत्तमाला इथे सावळीचा खूपच जास्त अभिमान वाटत असतो। कारण सगळीकडे फक्त आणि फक्त सावळीच्या आवाजाचं कौतुक होत असतं। तेव्हा तिलोत्तमाला कळतं की माणसाच्या दिसण्यापेक्षा, त्याच्या रंगापेक्षा त्याच्या कलेला जास्त महत्त्व दिलं जातं आणि इथे सावळीमध्ये तर खूपच जास्त कला आहे, तिच्याकडे संगीत आहे। ही गोष्ट जेव्हा तिलोत्तमाला कळते तेव्हा तिचा ऊर अभिमानाने भरून येतो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, तिलोत्तमा इथे आता सावळीचं मनापासून औक्षण करते आणि तिचा सून म्हणून मनापासून स्वीकार करते। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ताराचा सगळ्यांसमोर इन्सल्ट झालेला असतो। ताराला ज्या गोष्टीची भीती वाटत असते तेच घडलेलं असतं, कारण संपूर्ण जगासमोर, मीडियासमोर इथे आता खरी गायिका तारा नसून सावळी आहे हे आता समजलेलं असतं। त्यामुळे इथे ताराला त्या गोष्टीचा भयंकर राग आलेला असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ताराला अजून एका सत्याचा उलगडा झालेला असतो आणि ते म्हणजे सुमंत वझे हे फक्त तिचे प्रोड्युसर नसून तिचे वडीलसुद्धा आहेत आणि त्यांनासुद्धा इथे आता स्वतःच्या स्वप्नांसाठी इथे भैरवीने त्यांचा अपमान करून, त्यांचा थोबाड फोडून त्यांना घरातून बाहेर काढलेले असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सुमंत वझे एक सक्सेसफुल प्रोड्युसर आहेत ही गोष्ट जेव्हा ताराला समजते तेव्हा तारा आपल्या आईला सोडून आपल्या वडिलांकडे निघून जाते आणि इथे भैरवीला तिच्या पापांची शिक्षा देते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता सगळीकडे तारापेक्षा सावळीचे पोस्टर जास्त लावलेले असतात। तेव्हा भैरवी, इथे आता जयंती आणि तारा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की खरी गायिका म्हणून जगासमोर तर मीच जाणार आहे ना, खरी गायिका म्हणून सगळीकडे माझंच नाव आहे, मग माझे पोस्टर का लावलेले नाही आहेत, सगळीकडे सावळीचे पोस्टर का लावलेत? तेव्हा चंद्रकांत काका, त्याचबरोबर जगन्नाथ या सगळ्यांचं म्हणणं असं असतं की सावळी ही ब्रँड ॲम्बॅसेडर आहे आणि आम्ही जर तुमचा कार्यक्रम हा जर स्पॉन्सर करतोय तर सगळीकडे आमची ॲड तर होणारच ना, म्हणून सावळीचे फोटो सगळीकडे लावण्यात आलेत। तेव्हा सावळी म्हणते, पण जगन्नाथ काका, सगळीकडे माझे पोस्टर का? तारा मॅडमचे सुद्धा लावायला हवेत ना। तारा भयंकर चिडते, ती म्हणते माझे प्रोड्युसर जर इथे आले त्यांना काय वाटेल, ते माझ्याबद्दल काय विचार करतील, खरी गायिका मी असून माझा एकसुद्धा फोटो नाही आहे। तेव्हा इथे ताराचा फोटो आता खूप मोठा पण आतमध्ये लावलेला असतो। तेव्हा तारा आपला फोटो बघून खूप जास्त खुश होते। तर प्रेक्षकांनो, ह्या कार्यक्रमामध्ये आता सगळ्यांनी वेगवेगळा प्लॅन तयार केलेला असतो। चंद्रकांत काका, सारंग, जगन्नाथ आणि सुमंत वझे हे चौघेजण एका टीममध्ये असतात, कारण त्यांना खूप मोठा सत्याचा उलगडा करायचा असतो। तर प्रेक्षकांनो, सगळ्यांच्या समोर ताराऐवजी सावळीला आता खरी गायिका म्हणून उभं करायचं असतं। ज्याचं जे आहे ते त्याला मिळावं अशी ह्या चौघांची इच्छा असते। सावळी जर खरी गायिका आहे, तो तिचा आवाज आहे, तर तिला तिच्या आवाजाची ओळख मिळावी असं त्यांना वाटत असतं आणि म्हणून प्रेक्षकांनो, इथे आता ताराला कुणीही न बघता सावळीला बघावं अशी त्यांची इच्छा असते आणि म्हणूनच इथे खूप मोठा प्लॅन आखण्यात आलेला असतो सावळीला जगासमोर खरी गायिका म्हणून उभं करण्यासाठी। त्यानंतर एका बाजूला ऐश्वर्याने प्लॅनिंग केलेलं असतं की इथे आता सावळीला सगळ्यांच्या समोर उभं करायचं आणि तिला जाब विचारायचा की तू खरी गायिका असूनसुद्धा तू बॅकग्राऊंडला उभं राहून का बरं गातेस, असा तिला जाब विचारायचा आणि सावळीला सगळ्यांच्या नजरेमध्ये पाडायचं, असं आता ऐश्वर्याने प्लॅन केलेला असतो। त्यानंतर प्रेक्षकांनो, भैरवी आणि जयंती यांचा वेगळा प्लॅन असतो। ते म्हणजे कुणालाही कळता कामा नये की तारा ही खरी गायिका नाही, सावळी आहे। सावळीला आता मागच्या बाजूला आपल्याला अशा ठिकाणी उभं करायचं आहे की जिथे कुणीही जाऊ शकणार नाही, म्हणजे इथे बॉडीगार्ड वगैरे उभे करायला हवेत, बाउन्सर वगैरे बोलावलेले असतात। तेव्हा प्रेक्षकांनो, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने इथे स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण शेवटीला प्रेक्षकांनो, जी बाजू खरी आहे ती जिंकलेली असते। कारण का तर इथे जगन्नाथ, चंद्रकांत काका आणि सुमंत वझे यांनी ठरवलेलं असतं की भैरवीला तोंडावरती पाडायचं। भैरवीने स्वतःच्या स्वार्थासाठी सावळीवरती खूप जास्त अन्याय केला आहे।
सावळी ही खरी गायिका आहे, मग तरीसुद्धा तिला का इथे जगासमोर आणलं जात नाही आहे? तिच्या आवाजाचा तिला स्वतःला का बरं फायदा करू दिला जात नाही आहे? बऱ्याचशा गोष्टी आता सगळ्यांना इथे पटत नसतात, म्हणूनच इथे भैरवीचा सगळेजण रागराग करत असतात आणि शेवटीला भैरवीला तोंडावरती पाडायची वेळ आलेली असते आणि त्यामुळे सगळेजण सज्ज झालेले असतात. जगन्नाथ आणि भैरवी यांचा 36चा आकडा आहे. सुमंत वजे आणि भैरवी यांचा 36चा आकडा आहे आणि सारंग तिच्याबरोबर थोडंफार जमून घेत असतो. पण आता जेव्हापासून त्याला कळलंय की इथे सगळ्यात जास्त सावळीवरती अन्याय जर कुणी केला आहे तर ती भैरवी आहे, मग त्याला आता भैरवीचा खूप जास्त राग येत असतो आणि म्हणूनच प्रेक्षकांनो तारा गायला सुरुवात करते आणि त्यानंतरला इथे आता मधली स्क्रीन बाजूला होते आणि सावळी सगळ्यांना दिसते. सगळेजण आश्चर्याने उभे राहतात, तिच्याकडे बघत बसतात. तेव्हा सारंग तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन येतो आणि खरी गायिका म्हणून सगळ्यांसमोर तिची ओळख करून देतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कार्यक्रम उत्तमरित्या पार पडलेला असतो. सगळं क्रेडिट सावळी घेऊन गेलेली असते आणि त्यानंतर तिच्या आवाजाचं लपवण्याचं खरं कारण काय हे सुद्धा आता सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. त्यामुळे 1 कोटींचा चेक हा आता सावळीला देण्यात आलेला असतो. तेव्हा इथे सारंग म्हणतो, घे सावळी, हे तुझं आहे. तुझ्या आवाजावरती जे प्रेक्षक प्रेम करतात ना, त्यामुळे हा चेक तुला मिळाला आहे. हे सगळं तुझं आहे. पण सावळी आता शेवटचा शो करते आणि ते सगळे पैसे किंवा तो चेक भैरवीच्या हातामध्ये ठेवते आणि ती म्हणते की आज मी स्वतःला तुमच्या वचनातून मोकळं करते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सावळीने तो चेक सगळ्यांच्या समोर भैरवीला देत आपल्या हातातला दोरासुद्धा सोडलेला असतो आणि तो तिला परत केलेला असतो. तिच्या पाया पडून भैरवीला आता तिने शेवटचं टाटा बाय बाय केलेलं असतं. तिच्याबरोबर पुन्हा आता कधीच काम करणार नाही, कधीही माझा आवाज तुझ्यासाठी वापरला जाणार नाही, असं आता सावळीने सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता तिलोत्तमाची सावळीबरोबर नव्याने ओळख झालेली असते आणि त्याचबरोबर भैरवीच्या समोर अजून एक व्यक्ती आलेली असते आणि ती म्हणजे सुमंत वजे. सुमंत वजे म्हणतात, बघितलंच भैरवी, शेवटीला काय झालं? तुझा खोटारडेपणा समोर आलाच ना, शेवटीला तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली आहे. तेव्हा इथे आता सुमंत वजे यांना बघितल्यानंतर भैरवी आश्चर्यचकित होते. तेव्हा तारा म्हणते की सर, तुम्ही माझ्या मम्माला कसं काय ओळखता? तेव्हा सुमंत वजे म्हणतात की बाळा, मी तुझा प्रोड्युसर तर आहेच, तू माझ्या सिनेमामध्ये काम तर करणारच आहेस, पण मी तुझा बाबा देखील आहे. भैरवी माझी बायको आहे. तेव्हा प्रेक्षकांनो ताराला खूप मोठा धक्का बसतो. तारा म्हणत असते, मम्मा बघितलंस ना, शेवटीला ज्याची भीती होती तेच झालं. आपला इन्सल्ट झाला. का तू माझ्याकडून हे सगळं करून घेतलंस? मी तुला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू माझं काही ऐकलं नाहीस. शेवटीला जगासमोर सत्य आलंच ना. मला तुझा खूप जास्त राग आलाय मम्मा. त्यावेळेला माझं ऐकलं असतंस तर आपली इज्जत गेली नसती. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता तारा म्हणते की मम्मा, तू फक्त स्वतःचा स्वार्थी विचार केलास आणि सावळीवरती आणि माझ्यावरती दोघींवरती सुद्धा अन्याय केलास. मला माझं स्वप्न पूर्ण करू दिलं नाहीस, पण आता मी माझं स्वप्न पूर्ण करणार आहे, कारण मला ॲक्ट्रेस व्हायचं आहे आणि आता मी माझ्या वडिलांच्या सिनेमामध्ये नक्की काम करणार. तेव्हा इथे आता ताराने आपल्या आईबरोबर सगळे संबंध तोडून ती आपल्या वडिलांकडे परत निघून गेलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो आता संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडलेला असतो आणि त्यानंतर इथे आता सावळी घरी आलेली असते. तिलोत्तमाला भयंकर आनंद झालेला असतो. तिलोत्तमा सावळीला दारामध्ये उभं राहायला सांगते आणि ती आता औक्षणाचं ताट मागवते. अमृता औक्षणाचं ताट घेऊन येते. तेव्हा तिलोत्तमा स्वतः तिचं औक्षण वगैरे करून तिची दृष्टसुद्धा काढते. त्यानंतर ती स्वतः सावळीला मिठी मारते आणि म्हणते की मला तुझा खूप जास्त अभिमान वाटतोय. आज माझा इथे ऊर अभिमानाने भरून आला होता जेव्हा मी तुझं कौतुक बघितलं. तेव्हा प्रेक्षकांनो खऱ्या अर्थाने इथे आता तिलोत्तमाने सावळीला माफ करत तिला आता मोठ्या मनाने स्वीकारलेलं असतं. तिचा सून म्हणून स्वीकार केलेला असतो आणि तिला प्रेमाने मिठी मारून जवळ घेतलेलं असतं.